तर हुकुमशाही म्हणतात ती यालाच म्हणतात. आणि सर्वोच्च न्यायालयाने मी जाहीर विनंती करतोय की तुम्ही अजून निकाल दिलेला नाहीत. तुम्ही वेळोवेळी हे कसं चुकलेलं आहे हे सांगितलेलं आहे. असं असून सुद्धा जेव्हा पंतप्रधान पदावरती बसलेला दुर्दैवाने एक माणूस माझ्या पक्षाला नकली सेना म्हणतो, म्हणजे हा तुमच्यावरती दडपण आणतोय, दबाव आणतोय. तुम्ही या महाशना वेळेत आवरा. हे दबाव आणण्याचं राजकारण आहे. मधल्या काळामध्ये न्याय व्यवस्था हातात घेत होते किरण रिजिजू होते तेव्हा. आणि मला अभिमान आहे की बाकी कोणी किती विकले गेले असतील तरी सर्वोच्च न्यायालय अजून विकलं गेलेलं नाही, ते यांचा गुलाम झालेला नाही, याच्याबद्दल मला अभिमान आहे. न्यायमूर्तींवरती तुम्ही दडपण आणायला लागलात. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे पक्ष कोणाचा हे ठरवायला लागलात. अहो, जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली 1966 साली, तुम्हाला काय माहिती आहे मोदीजी, आज 1 मे आहे. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माझे आजोबा हे अग्रणी होते. प्रबोधनकार ठाकरे, संपूर्ण आमचं घराणं, आमच्या पिढ्या या महाराष्ट्राशी समरस झालेल्या आहेत. आणि ही जनता इकडे जमते. आज तुम्ही माझा पक्ष काढलात, माझं चिन्ह काढून टाकलं, तरी सुद्धा मी जातोय तिथे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये माझ्यावरती प्रेम करणारी लाखो करोडो लोक अजून आहेत, आजही आहेत. हे माझं कर्तृत्व नाहीये, ही माझ्या वाडवडिलांची पुण्याई आहे. त्यांनी माझ्यावरती जे संस्कार केले आणि त्यांनी जे तुमच्यासाठी सगळं काम केलंय, म्हणून आज उद्धव ठाकरे याला किंमत नाहीये. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना किंमत आहे. आणि ती जी संपूर्ण जी काय वाटचाल मी सांगितलं ना, मोरारजी देसाई तुमच्याच गुजरात मधला, त्यांनी मराठी माणसांवरती अमानुष गोळीबार केला होता आणि पोलिसांना आदेश दिले होते गोळ्या माणसांना ठार मारण्यासाठी वापरा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या आजोबांकडून ऐकलेल्या आहेत, त्या पुस्तकामध्ये पण आहेत. एवढे अत्याचार तेव्हा करत होतं हे मोरारजी देसाईचं सरकार. मुंबईमध्ये लालबाग परळचा तो कामगार वस्तीचा पूर्ण परिसर अख्खा महाराष्ट्रच पेटला होता. पण जसं आता त्या उत्तरेतल्या शेतकऱ्यांवरती ड्रोन मधून अश्रुधुरांचे गोळे सोडले, तसे मोरारजीचे नरराक्षस पोलीस त्या लालबाग परळच्या चाळींवरती जाऊन खिडक्यातनं अश्रुधुराच्या नळकांड्या आतमध्ये मारायचे. मग एक चाळीतल्या खोल्या ते किती 10 बाय 10, त्याच्यामध्ये अनेक महिला, काही महिलांची तानी बाळ, कोणाचं 1.25 महिन्याचं, कोणाचं वर्षाचं, ते गुदमरायला लागले. आणि गुदमरायला लागल्यानंतर महिला रणरागिणीसारख्या पोलिसांसमोर बाहेर आल्या आणि सांगितलं, असे नामर्दासारख्या काय गोळ्या घालता, आम्ही समोर आलोत, मारा गोळी आमच्यावर, आम्ही मरू पण मुंबई घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशा एका त्वेषाने आणि चिडीतनंही मुंबई घेतली आपण. आणि ती मुंबई हे 2 ढोकळेबाज तिचं महत्व मारायला निघाले. महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योग धंदे कुठे गेले? सगळे वेदांत फॉक्सकॉन गुजरातमध्ये, बल्क पार्क गुजरातमध्ये, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातमध्ये, टाटा एअरबस गुजरातमध्ये, सगळे गद्दार गुजरातमध्ये. बरं, आणखीन एक उद्योग येतोय टेस्लाचा. टेस्ला, पण त्या माणसाला, तो हुशार माणूस एलॉन मस्क, कारण त्याला माहिती आहे की आत्ता जर तो आला असता तर त्याला पण गुजरातमध्ये नेला असता. कारण मुंबईचा हिरे व्यापार हा गुजरातला घेऊन गेले. मुंबईमध्ये होणारं वित्तीय केंद्र ते गुजरातला घेऊन गेले. आणि जिकडे आपण ते वित्तीय केंद्र करणार होतो तिकडे बुलेट ट्रेन आपल्या माथी मारली. पण तो मस्क बाबा खरंच हुशार आहे, कारण त्याला गुजरातला जायचं नाहीये. आणि त्याला कळलं की आता देशामध्ये सरकार बदलतंय, यांचं, या दळभद्रांचं सरकार परत महाराष्ट्रात काय देशात येत नाहीये, इंडिया आघाडीचं सरकार येत आहे. आणि म्हणून त्यांनी भेट जो घेणार होते इकडे येऊन, ती भेट त्यांनी पुढे ढकलली, चीनमध्ये जाऊन बसलेत. हे आता जगभर झालेलं आहे की देशातलं सरकार बदलतंय, देशामध्ये लोकशाही पुन्हा येते, हे जगभर झालेलं आहे. आणि मोदीजींना मी सांगतोय की मोदीजी, तुमच्या जर का आता फालतू गप्पा झाल्या असतील ना, फालतू गप्पा कोणत्या? कारण हे मोदी सरकार नाहीये, हे गजनी सरकार आहे.